या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। रायगड जिल्हा परिषद झाली ओपन। राज्यातील 34 जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांनी सुटकेचा श्वास टाकला। रायगड जिल्हा परिषदेमध्ये मागील निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीच्या 11 जागा असताना शेतकरी कामगार पक्षाने आघाडी धर्म पालक ॲडव्होकेट निलिमा पाटील यांच्याऐवजी विद्यमान मंत्री आदिती तटकरे यांना अध्यक्ष म्हणून शिवतीर्थावर बसवले आणि खऱ्या अर्थाने तिथूनच शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कला लागली। त्यानंतर आरक्षण पडल्याने पेंडकरांची संधी हुकली। नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमुळे पुन्हा एकदा पेंडकरांना अध्यक्षपदाची संधी मिळणार अशी कुजबूज सुरू झाली आहे। मात्र रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण पडल्याने अनेकांच्या स्वप्नांना धुमारे फुटू लागले आहेत। कारण जर महायुती म्हणून रायगडमध्ये भाजप, शिंदे गट, शिवसेना, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढल्यास 3 नावं तरी सध्याच्या स्थितीला पुढे येत आहेत। भाजपकडून ॲडव्होकेट निलिमा पाटील, शिवसेनेकडून मानसी दळवी, राष्ट्रवादीकडून स्नेहल जगताप। मात्र बाजी कोण मारेल याबाबत सध्या न बोलणे चांगलेच, कारण जुलवाजुलवीच्या गणितामध्ये प्रत्येक पक्षाने आपली बाजू बलकट करण्याचा प्रयत्न केला आहे। भाजपमध्ये जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे, ॲडव्होकेट अस्वाद पाटील, चित्रा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, त्यांचे सुपुत्र सवई पाटील यांना घेऊन आपल्या किल्ल्याचे बुरुज भक्कम केले आहेत। तर राष्ट्रवादीने स्नेहल जगताप, सुधाकर घारे आणि प्रवीण ठाकूर यांना घेऊन रायगडच्या तिन्ही दिशा बांधल्या आहेत। तर शिवसेनेने छोटम शेट यांना घेऊन हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिले आहे। बेरीज वजाबाकीच्या गणितामध्ये भाजप इतरांपेक्षा सरशी आहे एवढे नक्की, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आपापसात पटत नाही, तर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी जुळून घेण्यात बहाद्दर आहे। रायगड जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने वरील ॲडव्होकेट निलिमा पाटील, मानसी दळवी आणि स्नेहल जगताप यांच्या व्यतिरिक्त एखादा दुसरा नाव पुढे आल्यास नवल वाटू नये, कारण तिन्ही पक्षांमध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे तो फक्त आणि फक्त जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच। एकंदरीत रायगड जिल्हा परिषद ओपन झाल्याने अनेक राजकीय पत्ते देखील ओपन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।